माजी नगरसेवक योगेंद्र थोरात लागले पुन्हा प्रभागात कामाला. नगरसेवक पद असले नसले तरी मला फरक पडत नाही. थोरात यांनी निवडणुकीच्या अगोदरचे सगळेच काढलं बाहेर. प्रभाग 20 मध्ये मी एवढी कामे करून सुद्धा कसा पडलो. 2013 साली मी 1 महिना प्रचार करून 2007 मते घेतली होती. मग एवढी कोट्यावधीची कामे करून देखील मला 2186 मते कशी पडली. आधार नायकवडी आणि प्रभागात असं काय काम केलं की प्रभागातून त्यांना 6000 मते पडली आणि मला 2186 मते पडली. त्यांच्यावरती योगेंद्र थोरात यांनी चांगलाच खुलासा करत मते कशी मिळवली यावर आज मुलाखत दिली आहे. तर मी आजपासून प्रभाग 20 मध्ये पुन्हा कामाला सुरुवात करत आहे. पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्याची आणि येथील मुलांना चांगले शिक्षण देण्याचे ध्येय घेऊन योगेंद्र थोरात पुन्हा प्रभाग 20 मध्ये मैदानात उतरले आहेत. कुपवाडमध्ये आज सगळीकडे चर्चा आहे की योगेंद्र थोरात इलेक्शनला कसे पडले आणि मला स्वतःला पण हा प्रश्न आहे की मी निवडणुकीला कसा पडलो. आजची निवडणूक म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट झालेली, म्हणजे ते सगळं जमायला लागतं. अक्षरशः तुम्ही याद्या फोडतात. याद्या फोडणे म्हणजे प्रभाग रचना होते त्यावेळेला ते ज्या हे रस्त्याच्या इकडचे या वार्डात, रस्त्याच्या इकडचे या वार्डात, तिथून सुरुवात झालेली असते. म्हणजे जुने राजकारणी आहेत ते काय करतात, आपला तिकडचा वार्ड आहे त्याच्यातले थोडे इकडे घालतात. कसे घालतात, शिक्षक बीएलओ शिक्षक असतात, ते कुणाच्या शाळेचे असतात, त्यांच्या शाळेचे असतात. म्हणजे प्री प्लॅन असतं. हा इव्हेंट मी सांगायला ना, मी कालपासून याचा खूप अभ्यास करायला की हा ठीक आहे 200-300चा फरक, 4000चा फरक पडला. 4000 म्हणजे जोक नाही. आज काम करणारा माणूस 4000-3000 जर हरत असेल हा जोक आहे का? सगळ्या मिरज मधले लोक काय म्हणाले की मिरज मधल्या प्रभाग 20 मधल्या लोकांनी काम करणाऱ्याची म्हणजे काय म्हणायचं किंमत नाही. तर थोडंफार आहे असं, सगळंच असं नाही. यात एक आपण समजून घेतलं पाहिजे की मी पहिल्यांदा पण ऑब्जेक्शन घेतलं होतं की वार्ड क्रमांक 6 मधले, वार्ड क्रमांक 5 मधले आमच्या वार्डात जवळजवळ 2153 मतदान आमच्या वार्डात. म्हणजे आमच्या वार्डातनं बाहेर गेलं त्यांना आम्ही ओळखतोय की वार्डात राहतोय आम्ही, गेली 7-8 वर्ष आम्ही इथं आहे, 12 वर्ष आहे. हा माणूस आपला इथं 7 नंबर मध्ये दिसतोय, कारण 7 नंबरच्या पण आम्ही याद्या आणल्या होत्या 6, त्यांना आम्ही परत घेतलं. अशा 700-800 लोकांना आपण परत घेतलं. महापालिकेतनं क्युरी काढून वगैरे त्यातली 600-700 लोक आली. पण जी लोक बाहेरच्या वार्डातनं आमच्या वार्डात आलेत त्यांना बाहेर काढलंच नाही. मात्र इथं शिक्षण संस्थांची सगळी यंत्रणा लावून, पै पाहुणे लावून त्या माणसांना हुडकण्यात आलं. हुडकून काय केलं, त्यांच्या हातात पैसे ठेवले, ओळख दाखवली, जातीचं सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आपण त्या वार्डात राहत नाही तरी मताला कोणतर 2500 रुपये द्यायला लागले म्हणजे लोकही खुश झाली. त्यांना मतदानापर्यंत आणायची व्यवस्था झाली, त्याच्यासाठी क्लुजर वापरले, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आज मी एवढं सांगतो, खूप प्री प्लॅन आहे. इव्हन उमेदवार ज्या अपार्टमेंट मध्ये राहतात त्या अपार्टमेंट मध्ये त्यांना सोडून किंवा आणखी एक घर सोडून राहिलेली लोक पण त्यांनी 20 नंबर वार्डात आणलेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या परिचयाची सगळी लोक 20 मध्ये आधीच प्री प्लॅन. आणि मग ही इलेक्शन. मग त्यानंतर काय झालं, 2-2.5 हजार इथं झाले. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मग इथले जे अशिक्षित समाज आहे त्यांना कसं विकत घ्यायचं ह्याच्या मागं लागले. मग ते विकले जात नाहीत. मग त्यांना कुठं तर कायद्यात कुठल्या तर बसवून परत त्यांना पैशानं विकलं जात नाही, तर मग धार्मिक गोष्टी सांग. हे झालं आणि हे सगळ्यांना माहिती. हे झालं 3000 आणि मग 10,000 लोकांना लाईन लावून पैसे देण्यात आले. 10,000 लोकांना लाईनीनं पैसे देण्यात आले. ते 10,000, हे 2,500, हे 1,000. ऍक्च्युली मी म्हणतोय त्यांना मतं कमी पडली, फक्त 6,000 पडली. ह्या सगळ्या प्लॅनिंग नंतर त्यांना 13,000च्या 13,000 मतं त्यांना पडायला पाहिजे. मात्र कित्येक लोकांनी येणं टाळलं, त्यांनी पैसे देऊन आम्हाला मतदान केलं. आम्ही बिन पैशाचे आहोत. आता माझ्याबरोबर जे आबिरी धारगे उभारले त्यांच्या मागे समाज ठाम उभा, त्यांना वोटिंग केलं, चांगली मतं पडली. आमच्या मागं काम करून बौद्ध विहार बांधून
आमच्या मागेही समाजशाळा, पण हे इलेक्शन समाजाचं होतं का? नाही, हे इलेक्शन होतं कामाचं. तर काम हा कुठं विषयच राहिला नाही. काम हा विषयच कुठं आमच्या प्रभाग 20 मध्ये काम हा विषयच कुठं राहिला नाही. जात पात पैसा दबाव. आता कालच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर ज्या पालकांची मुलं 7 नंबर शाळेत आहेत, खूप वाईट आहे. मी या शाळेसाठी लढत होतो, प्रभागातल्या शाळांसाठी लढतोय मी. तुमची मुलं चांगली शिकावी. नगरसेवक काय करत असतो? प्रायव्हेट शाळा काढतो आणि नगरपालिकेची शाळा बंद पाडतो. या शाळा भविष्यात आणखीन चांगल्या होण्यासाठी मला ही सगळे इलेक्शन लढायचं होतं. आज तुम्ही पाहिलं तर मी ज्या प्रभागात राहतो तिथे एक साधा मुलगा एससी पुरुष मधनं उभारलाय आणि तो निवडून आला. त्याचं नाव गाथा रोहित जगदाळे काय सॉरी त्या निवडून आले. आणि मी जर माझ्या घरापाशीच उभारलो असतो एससी मधनं, मी निवडून आलो असतो. मी प्रभाग 8 मध्ये उभारलो असतो, निवडून आलो असतो. आज मी पण गुलाल खेळलो असतो. पण मी इथंच का उभारलो? इथं मी शेवट केले, सॉरी इथं मी त्याची सुरुवात केली. अशा गोष्टी आहेत की त्या मला शेवटपर्यंत न्यायच्या. म्हणून मतदारांनी एवढी मोठी सजा द्यायची का? 2000 मतं हे काय म्हणजे हेच झालं नाही. मी 18,000 लोकांच्या इथं राहणाऱ्या कामाला पडले. मी 6 किंवा 5 मध्ये जाऊ शकत नाही. तिथलं मतदान किती येत आहे मी प्रूव्ह करतो तुम्हाला. कधीही जर कोणी बाईट बघून की त्या 5 आणि 6 नंबरच्या मतदार इथं आले नाहीत आणि त्यांनी वोटिंग माझ्याकडे म्हणून आलते, आम्ही 5 नंबर मध्ये राहतोय, आम्ही 250 जण आहे, आम्ही 500 जण आहे, तुम्ही पैसे द्या. म्हटलं काय संबंध बाबांनो, काय संबंध? तुम्ही तिकडे राहताय, या वार्डाचं भविष्य ठरवणारे तुम्ही कोण? आणि काल बघत होतो आम्ही शाळेचे पालक असू द्या, ज्यांचं आपण इतकी कामं केलीत 5 वर्ष, हे खूप वाईट आहे. हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, याच्यासाठी हाताखाली बरीच लोक लागतात. आज निवडून आले, मी त्याचं अभिनंदन करेन. पण हे काय बघून लोकांनी 6,000 मतं दिलेत? अत्तर नायकवडींनी असं कोणतं काम केलं या वार्डात माझ्यापेक्षा चांगलं की त्यांना लोकांनी 6,000 मतं दिली आणि मला 2,000 दिली? जेव्हा मी 2चा वार्ड होता, एकच महिना फक्त मी या वार्डात प्रचार केला 2013 साली, तेव्हा मला 2007 मतं होती. आणि मी एवढं काम करून तुम्हाला वाटतंय की मला 2000 काहीतरी 2100 मतं पडतील? हे लक्षात घ्या. अक्षरशः देवांच्या फोटोवर हात ठेवणं, बऱ्याच धर्मग्रंथांवर हात ठेवणं, ही इलेक्शन कुठल्या साईडनं झाली? आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजातल्या लेकरांना शिकवायचं तर राहू द्या. ती पिढी पुढे चालली आहे, त्यांना परत जात पंचायत कायदा लावून परत आणायचं. यासाठी तुम्ही शिकलाय, यासाठी तुम्ही मोठमोठी पदं घेतलेत. माझ्या हारायचं मला काय नाही. 2013ला पण मी इलेक्शन हारलो होतो, दुसऱ्या दिवशी कामाला लागलोय आणि कालपासून मी परत कामाला लागलो. मला काही फरक पडत नाही, नगरसेवक असू द्या नसू द्या. फक्त लोकांची तुम्ही कामं करा, मीही करेन. आमदारांचा फंड आहे, पालकमंत्री साहेबांचा आहे, मला फंड कसा आणायचा ते मला चांगलं माहिती. त्यामुळं तुम्हाला आता संधी मिळाली, तुम्ही काम करा. पण या प्रश्नाचं उत्तर नागरिकांना कळणं आवश्यक होतं की थोरातांना 2000 मतं कशी पडली. कुठं तर 2,500 रुपये त्यांनी रेट काढला होता मताचा. 2,500, 3 मताचे 2,500. आणि त्याच्यात पण त्यांनी त्या एसटीच्या सीटला कसं केलं? ओपन 1,000, मागासवर्गीय 1,000 आणि एसटी त्याचे 500 रुपये. म्हणजे 2,500 रुपये एका मताला, म्हणजे एका मताला झाले 800 रुपये. 800 रुपये मध्ये आपण आपलं मत विकायचं होतं का? हे ज्यानं ठरवायचं होतं. बऱ्याच लोकांनी हो म्हणून ठरवलं. आता माझ्या जवळची माणसं होती, तिकडे राहतात इकडे राहतात, नाही आमच्याकडे रात्री आली, सकाळी आली, दिवसा आली, मध्यस्थी घेऊन आला. एक जण तर ते खाद्य वस्तीत एक महिला बॅगच घेऊन उभा होती. हा काय किती बोला. मध्ये तुम्हाला माहित असं की माझा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि मी इलेक्शन सोडलं होतं. तर त्या दिवशी जी माझ्या घरी लोक आली की दादा आम्ही तुमच्या बरोबर आहे, आमच्या वस्तीला तुमची गरज आहे, ती लोक पण नंतर त्यांच्या कामाला लागली. त्यांना मी विचारलं असं का बाबा ना, तुम्ही तर तत्व एकदम हे आहेत माझ्या. नाही दादा, ते तुम्ही दिलं नाही, त्यांनी दिलं. कोणतं तुमचं काम इतर लोकांना इतकं आवडलं? तुम्ही कोविड मध्ये होता, तुम्ही महापुरात होता, तुम्ही दिवस रात्र इथं होता, काय होतं? तुमचं कोणतं काम आवडून तुम्हाला 6,000 मतं पडली? हे लक्षात घ्या. हे नाही आणि काम करून निवडून आलं तर तुमचा जल्लोष ठीक आहे. असं तुम्ही बोवावर अंगावर ओढून घ्यायलाय, स्वतःला फेटे घालायलाय,
तुम्हाला लोक उचलायला लागलेत. अहो कुठं सगळ्या मिरजेनं बघितले लाईन लावून पैसे वाटून, कुठं तर लोकांना वेटीस धरून हे सगळं झालेलं आहे. बाहेरची मतं आणून तेव्हा खूप हवेत जाऊ नका. योगेंद्र थोरात इथं परत कामाला लागलाय आणि तो काम करणार. लोकांचा एकही प्रश्न या घडीला एकही प्रश्न नाही, भविष्यात त्यांचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. मुलांच्या नोकऱ्या असू द्या, महिलांना घरात उद्योग असू द्यात, सगळ्या शासकीय योजना असू द्यात, निधी असू द्या, सगळं आणणार. मी घरी बसणार नाही. मी बाहेर पडलेलो आहे. लोकांनी ज्या मला मतदान केलंय त्यांना मला न्याय देणं आवश्यक आहे. त्यामुळे जसा 2013ला योगेंद्र बाहेर पडलाय तसा पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही खूप आनंदात राहू नका की योगेंद्र थोरात घरात राहील. काल मी एक दिवस प्रयत्न केला घरी राहायचा, असं पांघरून घेऊन झोपलो, काय काय प्रयत्न केलो. 7 वाजता तर मी वाटत असते, परत काढलं सगळ्यांनी, परत आलो. तेव्हा मला जरा श्वास घेतल्यासारखं वाटायला. हा वार्ड म्हणजे माझा श्वास आहे, माझं आयुष्य आहे, माझं जीवन आहे. इथं आल्याशिवाय इथले प्रश्न सोडवल्याशिवाय, उलट मी असं म्हणतो की ज्या अशिक्षित थोडं कमी शिकलेल्या लोकांनी हा निर्णय चुकीचा घेतला, त्यांना मी चांगलं शिकवेन त्यांच्या लेकरांना की पुढची पिढी असे चुकीचे निर्णय, चुकीचे म्हणण्यापेक्षा विचार न करता निर्णय घेणार नाही, भविष्याचा विचार करल. त्यासाठी मी त्यांच्या भविष्यात त्यांच्या बरोबर आहे, कुठेही गेलेलं नाही. योगेंद्र थोरातांनी वचननामा काढला होता. त्या वचननाम्यामधल्या 90% गोष्टी आपण पूर्ण करू. कृष्णा घाट पर्यटन स्थळ झालेलं. आता मी अशा गोष्टी सांगणार नाही, कारण मग हे काय नगरसेवक झाले लोक कसे होऊ नयेत त्याच्या मागे लागतील. त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगितल्यात बऱ्यापैकी त्या पूर्ण होतील. आणि मुलांच्या शिक्षणात तर मी कुठेही कमी पडणार नाही. गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण असू द्या, त्यांचं आरोग्य असू द्या, त्याच्यात योगेंद्र थोरात कायम पुढे राहील आणि ते पूर्ण करा. माझा पराजय झाला ही मला वाटतच नाही. मी रिलॅक्स आहे एकदम. मला काय ते जय पराजय हा फक्त एक तारीख होती माझ्यासाठी. 15ला निवडणूक आणि 16ला निकाल. मला तिथं खूप, मी त्या निकालाची इथं पण सिरियस नव्हतो, मी येणार पण नव्हतो. निकाल काही लागू द्या, मी माझ्या कामात असतो. कुठं मागची 2.5 वर्ष आम्ही नगरसेवक होतो तरी आम्ही कामातच होतो. आज माझी लढाई एका आमदारांची होती, जशी आमच्या मनोज सरकारांची लढाई एका खासदारांची होती. त्यांनी ती लढाई केली, मी लढाई केली. तिथं पण काय झालं तुम्हाला माहित आहे, इथं पण काय झालं माहित आहे. त्यामुळं आम्ही लेकरं, आम्ही या वार्डात आम्ही पोरकं होऊ देणार नाही. इथली लेकरं आमचे आहेत, ते त्यांच्या मुलासाठी लढले, मी तुमच्या मुलासाठी अजूनही लढणार. आमचे मनोज सरकार असतील ते तिथल्या लेकरांसाठी लढतील, त्यांनी त्यांच्या पुतण्यासाठी लढले. तिथं खासदारांबरोबर लढाई होती, इथं आमदारांबरोबर होती, पण मी मागं सरकलो नाही. मी दुसऱ्या वार्डात गेलो असतो, मी गुलाल लावून आज फिरलो असतो. पण मला नुसतं गुलाल महत्वाचं नाही, लोकांसाठी संघर्ष करणं महत्वाचं.